भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती दिनानिमित्त एक पोलीस स्टेशन भातकुली येथे रन फॉर युनिटी त्याकरिता सर्व धर्माचे, सर्व जातीपंथाचे लोक आणि विद्यार्थी पोलीस स्टेशनला एकत्र त्यांना आम्ही करून पोलीस स्टेशन भातकुली ते छोगलाल राठी विद्यालय तसेच बसस्टँड हरताळा फाटा या मार्गे वाल्मिकी चौक आणि परत पोलीस स्टेशन भातकुली येथे येऊन सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या जीवनामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम केलेलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांना फायदा होतो आहे। त्याचं एक सर्वात छोटे एक उदाहरण आज या ठिकाणी सांगू इच्छितो की आज हा भारत एकसंघ नसता तर आपल्याला वऱ्हाड प्रांतातून मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र तसेच हैदराबाद, बेंगलोर, जम्मू काश्मीर इथे कुठेतरी जायचं असलं आपल्याला तर व्हिसा, पासपोर्ट ह्या गोष्टी लागल्या असत्या। आज त्यांच्यामुळे भारत एकसंघ आहे। रेल्वेमुळे आपण समस्त भारतात कुठेही प्रवास करू शकतो आणि त्यामुळे आपली एकात्मता साबित आहे। ही गोष्ट नवीन पिढीला माहीत असावी याकरिता विद्यार्थी तसेच शिक्षक, समाजातील वेगवेगळ्या तळागाळातले लोक, वेगवेगळ्या जाती धर्मपंथाचे लोक यांना आम्ही एकत्र आणून हा उपक्रम राबविला। त्यांना सगळ्यांना या गोष्टी जाणीव व्हावी याकरिता हा उपक्रम करण्यात आला होता। त्याकरिता पोलीस स्टेशन भातकुली येथील अधिकारी अंमलदार यांनी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले। भारताचे पहिले गृहमंत्री माननीय सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी हा म्हणून आपण एकत्र मानत आहोत। जास्त त्यांच्याविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आज छोट्या भाषेत एक आपल्याला छोटी गोष्ट एवढी सांगू शकतो। पासपोर्ट प्रत्येकाला माहिती आहे, एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याकरता पासपोर्ट लागतो। तसेच ज्या देशात जायचं आहे त्या देशाचं दूतावास प्रत्येक देशात असते। त्या दूतावासाची परमिशन आपल्याला घ्यावी लागते। त्या देशात जायचं की नाही जायचं तर होताना भारतामध्ये वेगवेगळे राज्यात जसे आहे तसे वेगवेगळे देश असते। तर तुम्हाला पर्यटनासाठी, शिक्षणासाठी हैदराबादला, दिल्लीला जायचं असतं तर तुम्हाला त्या त्या देशाचे व्हिसा लागले असते, पासपोर्ट लागले असते। भारतात Express India.